हॅलो, गुड मॉर्निंग सर. हा हॅलो, कोण बोलतोय? बजाज फायनान्स कंपनीतून बोलते सर. हा बोला ना मॅडम. पवन चक्कीचे हप्ते कधी भरताय सर आपण? काय 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 म्हणलात? पवन चक्कीचे हप्ते कधी भरताय तुम्ही? पवन चक्की हप्त्यावरती घेतलेली. पवन चक्की? हा, त्याचे हप्ते कधी भरताय? बजाज फायनान्स कंपनीकडून बोलते. अहो मॅडम, तुम्ही काय डोक्यावर पडलात का काय हो? अहो सर, तुम्ही 8 दिवसापूर्वी बजाज फायनान्स कडून आहे का नाही तुम्ही पवन चक्की नेलेली आहे गरमीसाठी. अहो ही बजाज कंपनी पवन चक्की कधीपासून द्यायला लागली? नाही देते म्हणजे भरपूर दिवसापासून. तुम्ही तर केलंय ना फायनान्स आमच्याकडे. अहो मॅडम, जरा नीट फोन बघून लावा तुम्ही. गलत फोन लागला असेल तुमच्याकडनं. नाही नाही, एक मिनिट, मी तुमचं नाव चेक करते. एक मिनिट वेट करा. हा, बालाजी गुरसाई बीड वरून बोलताय ना? ओके. हा मीच बोलतोय मॅडम. हा हा, मग तुम्ही 8 दिवसापूर्वी आमच्या कंपनीकडून बजाज फायनान्स कडून पवन चक्की नेली आहे. हा उन्हाळा खूप आहे, गरम खूप होते, त्याच्यासाठी घरात लावायला तुम्ही पवन चक्की घेऊन गेलेले. तुम्ही 2 दिवसात हप्ते भरणार होते, आता 8वा दिवस आहे. कधी हप्ते भरताय? अहो मॅडम, तुम्ही काय बिघडलात का काय हो? पवन चक्की कशाला नेईन हो कोणी? अहो सर, तुम्ही पवन चक्की नेली आहे तुमच्या घरात लावायला. अंगारात तुमच्या काय पप्पाने लावली होती काय पवन चक्की? आता तुम्ही कधी घरात लावली का कुठं बाहेर लावली का कुठं लावली मला नाही सांगता यायचं. मग तुम्ही त्याचे हप्ते कसे भरणार आहेत? अहो हप्ते भरायचा विषय वेगळा राहिला मॅडम, पण पवन चक्की मी नेलीच नाही ना, तर हप्ते भरायचा काय संबंध आहे? अहो, इथं लिस्ट मध्ये तुमचं नाव आलेलं आहे. लिस्ट मध्ये नाव आले? हा, जर तुम्ही हप्ता नाही भरला तर तुमची पवन चक्की काढून आणायला लागेल. तुमची पवन चक्की गेली उडून. पवन चक्की उडून गेली म्हणजे? अहो मॅडम, काल तुम्हाला सांगतो, एवढ्या गारा आणि असलं वादळ होतं आमच्या बीड जिल्ह्यामध्ये, तुमची पवन चक्की उडून गेली हो. कुठून भरायचे हो हप्ते? अहो सर, तुम्ही आमच्या कंपनीकडून तुम्ही पवन चक्की नेलेली आहे. गारा आल्या, पाऊस आला का उडून गेली का वाहून गेली मला ह्याच्याशी घेणं देणं नाहीये. तुम्ही हप्ते भरा. अहो मॅडम, हप्ते भरायला भरले असते हो आम्ही, पण ती पवन चक्की टिकली तर पाहिजे ना. मग असे कसे द्यावा तुम्हाला हप्ते? तुमची वस्तू टिकाय ना. अहो, पण ती टिकणार होती का नव्हती हे विचारून आम्हाला नेली का तुम्ही? मग तुम्ही तुम्ही हप्ते कधी सांगायचं ना. भरताय? मी तुमच्या बाकीच्या फालतूगिरी ऐकायला वेळ नाहीये माझ्याकडे. तुम्ही हप्ता कधी भरणार आहे ते सांगा, नाही तर मग माझी लोक पाठवून काढून आणायला सांगेल मी. हा, तुमचे लोक पाठीले तरी ते काय आता तुकडे तुकडे गोळा करतील काय? ती फुटली सगळी पवन चक्की गेली तुमची वाहून. हा ना, मग तुम्ही हप्ते भरा ना त्याचे. फुटली का काय गेली? एकदा दिलेली वस्तू महागारी घेता येते का? अहो मॅडम, ती टिकली तर तुमचे हप्ते भरावा ना. ती उडून गेली त्याचं काय करताय ते बरं आमच्यासारख्या माणसाला आता? अहो, पण मग आम्हाला माहिती का तुम्ही उडून घालवणार होता का तोडून टाकणार होता? तुम्ही हप्त्यावरती इथून नेलेली आहे. तुम्ही काय बोलले? आम्ही 8 दिवसाला हप्ता भरतो आणि पैसे सगळे नील करतो. मग तुम्ही हप्ते कधी भरणार आहेत? अहो मॅडम, वस्तू टिकली तर माणूस हप्ते भरीन ना. वस्तू जर तुमची वाऱ्यानं ह्यानं उडून गेली तर कसे भरायचे तुमचे हप्ते हो? अहो नाही नाही, मग आम्हाला तुमच्यावरती रितसर काहीतरी कारवाई करायला लागेल. तुम्ही असे कसे बोलायला लागला? 8 दिवसापूर्वी बोलताय की आम्हाला पवन चक्की घरात लावायला न्यायची. आता तुम्ही ती कुठं लावली का वाहून गेली का तुकडे पडले मला काय त्याच्याशी घेणं देणं आहे का? तुम्ही असं बोलून नेली होती पवन चक्की? अहो मॅडम, तुमची वस्तू टिकली असती तर आम्ही हप्ते भरले असते ना. पण ते आता गेली उडून, त्याला काय करता येते? हा, मग ते उडून जाऊ दे, नाही तर काही पण होऊ द्या, पण गपगुणाने आपले हप्ते भरा पहिले. अहो मॅडम, वस्तू टिकली तर हप्ते भरावा का उगाच उगाच भरावा? नाही ना, तुम्ही असं म्हणून गेलता का इथं का आम्ही गॅरंटी दिलती तुम्हाला वर्षाची, 2 वर्षाची, 8 दिवसाची? अहो मग तुम्ही गॅरंटी द्यायची ना मग मॅडम. नाही नाही, मग आम्ही सांगत काय असतो पहिलं कस्टमरला? गॅरंटी वॉरंटी आम्ही देऊ शकत नाहीये. न्यायची असेल तर नाही. तुम्ही काय म्हणले? आम्ही काय बोलतो, तुम्हाला परवानगी दिली ती 1 महिन्याने हप्ता भरला तरी चालेल, पण तुम्ही काय बोलले? महिना नको, 8 दिवसात आम्ही हप्ते भरतो. मग आज तुमचा 8वा दिवस आहे पवन चक्की नेलेला. डाऊन पेमेंट 0 केलेलं आहे तुम्ही, आणि आता हप्ते भरायच्या टायमिंगला हे टांगटुंग करताय का? मग एक काम करा मॅडम, दुसरी पवन चक्की आणा, इथं बसवा, तुमचा हप्ता भरतो मी. ही कोणती तुमची बोलण्याची पद्धत आहे? अहो मॅडम, पहिली पवन चक्की उडून गेली हो, त्याला काय नाही करतायत नाही नाही आता? नाही, अहो आम्ही 0 पेमेंट वरती कोणालाच पवन चक्की देत नाहीये. तो पण तुम्हाला दिले तर जाऊ द्या म्हंटल, शेतकरी माणूस आहे, गरीब घरातला दिसतोय म्हणून दिले ना. आता तुमची ही किरकिर ऐकून घेऊ का मी? आता त्याला काय करतायत मॅडम? माझ्या हातात नाही ना निसर्गाचं. मग तुमच्या हातात निसर्गाचा असू नाही तर नसू, पण तुम्ही हप्ते भरा ना आमचे. अहो पण पवन चक्की टिकली तर हप्ते भरतो ना. आता फुकट कुठून भरावं हप्ते? मग तुम्हाला जर हप्ते भरायचे नव्हते तर तुम्ही पवन चक्कीच न्यायची नव्हती. आता आम्हाला माहिती होतं हवेनं उडून जाईन तुमची पवन चक्की. पवन चक्की कुठे हवेने उडून जात असते का? तुम्ही हप्ते भरायच्या टायमिंगला असले काहीतरी चाळेत नका करू बरं का. अहो मॅडम, लय हवा होती हो बेकार काल आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. हवा गारा, एक तर काय गारानं फुटली आणि हवेनं उडून गेली. मग ते तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला व्यवस्थित वापरता नाही आली, व्यवस्थित ठेवता नाही आली, मग तुम्ही कशी काय उडून नाहीत गेले बरं?
अहो मॅडम मी घरात होतो आणि पवनचक्की वर होती, घरावर गेली उडून. पवन चक्कीचा एक पान कसं असतं ते तरी माहितीये का तुम्हाला? असतंय ना असं एकदम लांब लचक असते. हा मग लांबलच काय एवढी अक्कल आहे मलाच उलट प्रश्न बोलताय तुम्ही. हप्ते कधी भरणार आहेत मला हे सांगा. बाकीच्या पंचायती ऐकायला मी फोन केला नाही. काय करा, तुम्हाला सोपी आयडिया सांगतो. तुम्ही एक नवीन काय करा, आम्हाला आणून द्या पवनचक्की, मग तुमचे हप्ते भरतो मी. अहो सर तुम्ही डोक्यात जरा मॅड आहेत का? काय बोलताय? तुम्हाला समजतंय का तुम्ही काय बोलताय? अहो मॅडम मी बरोबरच बोलतो हो. आपण चुकीचं बोलतच नाही कधी. तुम्ही हप्त्यावरती कधी कोणती वस्तू घेतली होती का? हा घेतली होती ना, ह्याच्या अगोदर लय वस्तू घेतल्या, लय हप्ते बाकीत माझे आणखीन. मग अशाच बुडवले अशाच लोकांना डच्चू लावला काय तुम्ही? नाही नाही टपका लावला नाही मॅडम, भरतोय मी हळूहळू हळूहळू भरतोय ना. कसले मग हळूहळू कसले? आता 8 दिवसाच्या मुदतीत तुम्ही पवनचक्की नेलेली आणि हळूहळू कसले? आज 8वा 9वा दिवस आहे, कधी भरताय? तुमची पहिली वस्तू मला गलत लागली बघा, ही पवनचक्की लय बेकार गलत लागली. लागली त्याच्यात आमचा काय प्रॉब्लेम आहे का? आम्ही तुम्हाला व्यवस्थित दिले होते, आमचा माणूस तिथं लावून व्यवस्थित तुम्हाला जोडून पण दिली होती आणि तुम्ही ही कोणती भाषा वापरताय मला आता? अहो मॅडम आम्ही कुठं म्हणतो तुमच्या वस्तूला नाव ठेवायला लागलो तर, पण आता ती गेली उडून, त्याला काय करता ते, कुणी भरा ते हप्ते उडून गेले. नाही ती उडून गेली कोणी भराव म्हणजे तुम्ही असं सांगून नेलतं का आम्हाला? लेखी अर्ज दिलता की उडून गेले तर आम्ही काय त्याची जिम्मेदारी घेणार नाही म्हणून? अहो घ्या ना मग तुम्ही जिम्मेदारी, काय बिघडते काय एखाद्या मी का गरीबाला घेऊ? मदत केली तर? नाही 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 नाही, मी का घेऊ? आम्ही का घेऊ? आम्ही एवढी मोठी लाख मोलाची वस्तू तुमच्या ताब्यात द्यायची? तुमच्या एक तर मी काय म्हंटल, एक तर आमचे सर ओनर देत नव्हते. मी म्हंटल जाऊ दे, शेतकरी घराण्यातला गरीब माणूस आहे, भरेल हप्ते, पैशावाला असेल. मला वाटलं पवनचक्की खरेदी करतोय म्हटल्यानंतर, पण मला तुझ्या कपड्याच्या ना अंगाची कळा बघूनच तुझी लायकी कळाली होती रे दादा मला. अहो अशी लायकी काढू नका तुम्ही, पण तुमची वस्तू नाही काय नाही नाही, लायकीची होती कळालं का लायकी तुम्हाला? काढू नका म्हणजे आमच्या वस्तूची लायकी काढायला तुम्हाला कोणी परवानगी दिलेली नाही, पण मला तुमच्या लायकीवरूनच कळालं तुम्ही भरचाल का नाही म्हणून. तरी मी काही गोष्टी समजून घेतल्या, तुम्हाला पवनचक्की दिली आणि आता हप्ते भरायच्या टायमिंगला हे गाराने सांगायला लागला का तुम्ही? अहो मग मी काय म्हणतो मॅडम, तुम्ही नवीन पवनचक्की आणून लावा माझ्या घरावरती, तुमचे हप्ते भरतो ना मी कुठं म्हणलो तुम्ही नाही. मूर्ख आहेस का? जरा बावळट आहेत का तुम्ही? जरा तुम्हाला अक्कल आहे का? मॅनसचा भाग आहे का? शिक्षण वगैरे झालंय का तुमचं काय? अहो शिक्षण माझं लय झालंय, पहिली फेल आहे मी. पहिली फेल आहे म्हणून तर असा गुडघ्यात मेंदू आहे वाटतं. तुम्ही गपगुणाने हप्ते भरा, नाही तर तुमच्यावरती रितसर कारवाई करते मी. अहो काय कारवाई करायची ती करा बरं, आणि पवनचक्की आणून लावा दुसरी, तवा कारवाई करा. अहो तुमची लायकी आहे का पवनचक्की वापरायची? मग लायकी म्हणून तर मी घेतली होती मग तुमच्याकडून. आता हप्ते भरायच्या टायमिंगला तुम्ही असं सांगताय की त्याचा तुकडेच पडले, वाऱ्याने उडूनच गेली. पवनचक्की कुठं उडून जात असती का? अहो लय पाऊस गारा होते आमच्या इकडं, मरणाचे आमचे तळे अर्धे भरले. तुम्हाला काय सांगावं, आमचे झाडं उलटलेत, किती नुकसान झाले शेतकऱ्याचं, जरा समजून ते घ्या काय तुम्ही. पण तुमचं तिकडे किती नुकसान व्हायचंय तेवढे तुमचं नुकसान होऊ द्या, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. माझ्याकडून कोणता लिहून अर्ज नाही नेलेला की तुमची पवनचक्की उडून गेली किंवा तुकडे झाले तर मी हप्ते भरणार नाही. तुम्ही मग काय तुम्ही- लिहून दिलेलं आहे? नाही तुम्ही काय बोललेलं आहे तिथं, मी 8 दिवसाला हप्ते भरेल म्हणून. ते मग तुम्ही गपगुणाने कसं- या आणि हप्ते भरा, बाकीच्या मला पंचायती अजिबात सांगू नका. अहो मॅडम, आणि मग परत ना तुम्ही- ऐकून घ्या, परत बजाज फायनान्स कडून किंवा फायनान्स वरती कोणती वस्तू घ्यायची असेल ना तर तेवढी तुमची लायकी पण नाही आणि तुम्ही तेवढी घ्यायला जाऊ पण नका कुठं. हा मग काय? ती लायकी नका काढू हा. तुम्ही, गप गुमान गप बसा तुम्ही. हा गप बसा. नाही ते आमचे हप्ते भरा. 2 दिवसात तुम्हाला मी वेट करते, 2 दिवस तुमची वाट पाहते, येऊन हप्ते भरा. नाही भरले तर तुमच्यावरती रितसर कारवाई करते. हा, ओके करा बरं, तुम्हाला काय बाय बाय. करायचे तर ठेवा हा उगाच. ठेवा.